नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले मराठी रोमांटिक प्रेमकथा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला रोज रोज नवनवीन कथा बघायला मिळेल. तर मित्रांनो, चला वळूया कथेकडे. ही कहाणी रोहन आणि सानियाच्या वैवाहिक जीवनावर आधारित आहे. रोहन आणि सानियाचे एका वर्षापूर्वी लग्न झाले होते, पण आज त्यांचा घटस्फोट होणार होता. दोघांच्याही कुटुंबातील लोक सुशिक्षित होते. दोघांचेही चांगले शिक्षण झाले होते. अशी सुशिक्षित माणसे आज कोर्टामध्ये हजर होती. जज साहेब आल्यानंतर सुनावणीला सुरुवात होती. जज साहेब सर्वात आधी रोहनला विचारतात, तुला या घटस्फोटाबद्दल काय बोलायचे आहे? आणि तुला काही बोलायचं नसेल तर तू तुझ्या तोंडाने कबूल कर की तुला सानियाला घटस्फोट द्यायचा आहे. तेव्हा रोहन म्हणतो, जज साहेब, मला सानियापासून घटस्फोट हवा आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तिच्यासोबत राहण्यास तयार नाही. आता जज साहेब सोनियाला पुढे बोलवतात आणि तिला विचारतात, तुला घटस्फोटाविषयी काही बोलायचं आहे का? त्यावर सानिया बोलते, मलाही रोहनपासून घटस्फोट हवा आहे. मलाही त्याच्यापासून दूर व्हायचं आहे. पण घटस्फोटाआधी मला एक रात्र माझ्या नवऱ्यासोबत म्हणजेच रोहनसोबत घालवायची आहे. मला एक रात्र रोहनसोबत एकाच रूममध्ये घालवायची आहे. सानियाचं हे बोलणं ऐकताच जज साहेब अवाक होऊन म्हणतात. सुरुवातीला त्यांना सोनियाच्या बोलण्याचा खूप राग येतो, पण नंतर ते विचार करतात की या मुलीने अशी मागणी का केली असेल. ही अशी मुलगी आहे. आजपर्यंत मी माझ्या पूर्ण कारकिर्दीमध्ये कधीच अशा प्रकारची मागणी करणारी मुलगी पाहिलेली नाही. उद्या या दोघांमध्ये मार्ग वेगळे होणार आहेत. त्यांचे नाते संपुष्टात येणार आहेत. आणि असे असताना सुद्धा ही मुलगी अशी विचित्र मागणी का करते? काय करावे? या मुलीने आपल्या समोर मोठा प्रश्न उभा केला आहे, असा विचार जज साहेब करू लागतात. थोड्या वेळात विचार करून जज साहेब म्हणतात, तुम्ही दोघेही अजून नवरा बायको आहात. तुमच्यामधील नाते अजूनही कायम आहे. कदाचित एक रात्र का होईना तुम्ही एकत्र आलात आणि त्या एका रात्रीमध्ये काही चमत्कार झाला, तुमच्या दोघांचे मतपरिवर्तन झाले, तर तुमचे नाते पुढच्या काळासाठी अधिक टिकून राहील. तुम्ही जो घटस्फोटाचा निर्णय घेत आहात तो मागे सुद्धा घेऊ शकाल. या सर्व गोष्टींचा विचार करून कोर्ट सानियाला एक रात्र तिच्या नवऱ्यासोबत घालवण्यासाठी परवानगी देत आहे. या गोष्टीवर सानियाचे घरचे खूप नाराज होतात. सानियाला खूप वाईट शब्द बोलतात. ते म्हणतात, तू कशी मुलगी आहेस? तुला वेळ लागला आहे का म्हणून सर्वांसमोर अशी मागणी करत आहेस? त्यावर सानिया काहीच बोलत नाही. आता कोर्टाची वेळ संपली होती. दोघांचीही कुटुंब कोर्टाबाहेर आली होती. तेव्हा रोहन म्हणतो, सानिया, उद्यापासून आपले दोघांचे मार्ग वेगळे होणार आहेत. आपल्यामध्ये असणारे नाते संपुष्टात येणार आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ही अशी विचित्र मागणी, एक रात्री तुला माझ्यासोबत एका रूममध्ये काढायची आहे. तू अशी मागणी का केलीस हे मला समजत नाही. तू माझ्याकडून पैशाची मागणी केली असतीस किंवा काही संपत्ती तुझ्या नावावर करायला सांगितली असतीस तर मी समजू शकलो असतो. कारण तुझ्यासमोर तुझे उभे आयुष्य आहे. समाजात घटस्फोटित मुलींना पूर्वी मान सन्मान दिला जात नाही. म्हणून अशा प्रकारची मागणी केली असतील तर तुझ्या पुढील आयुष्यासाठी त्याचा काहीतरी उपयोग झाला असता. त्यावर सानिया म्हणते, तू मला जास्त प्रश्न विचारू नकोस आणि मला समजावण्यास सुद्धा प्रयत्न करू नकोस. तू अजूनही अधिकृतपणे माझा नवरा आहेस. बायको या नात्याने मला पूर्ण अधिकार आहे की मी तुझ्यासोबत रात्र घालवावी, तुझ्यासोबत राहावे. मी तुझी बायको आहे आणि मला पूर्ण अधिकार आहे. मला जे हवे आहे ते मी करू शकते. यावर रोहन काही न बोलता विचार करू लागला. जज साहेब सुद्धा आदेश आहे आणि एका रात्रीचा तर प्रश्न आहे. उद्यापासून तर आम्ही दोघेही वेगळे होणार आहोत. सानिया तिच्या रस्त्याने जाईल आणि मी माझ्या रस्त्याने जाईल. त्यामुळे रोहन सुद्धा म्हणतो, ठीक आहे, चल मी तयार आहे. तेव्हा सानिया लगेच म्हणते, पण यामध्ये माझी एक अट आहे. ती अट अशी आहे की ती रात्र मी तुझ्या घरामध्ये घालवणार नाही किंवा तू माझ्या घरी घालवणार नाही. याचा अर्थ असा की एक रात्र मी माझ्या माहेरी किंवा सासरी अशा कोणत्याच ठिकाणी घालवणार नाही. तर ती एक रात्र आपण बाहेर हॉटेलवर घालवणार आहोत. ते हॉटेल कुठलं असेल, कुठे असेल आणि टायमिंग काय असेल ते मी तुला फोन करून सांगेन. रोहन म्हणाला, ठीक आहे, जशी तुझी मर्जी. रोहन आपल्या कुटुंबातील लोकांबरोबर घरी निघून जातो, तर सानिया सुद्धा आपल्या कुटुंबातील लोकांबरोबर तिच्या घरी निघून जाते. काही वेळानंतर सानिया रोहनला फोन करते.
आणि सांगते की संध्याकाळी 7 वाजता सनराईज हॉटेलवर तुला यायचे आहे. हॉटेलचे नाव, पत्ता आणि हॉटेलमधील रूम नंबर ती रोहनला सांगते. रोहन म्हणतो ठीक आहे. संध्याकाळची वेळ होते. रोहन दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या हॉटेलवर पोहोचतो आणि सानियाने सांगितलेल्या रूममध्ये पोहोचतो. परंतु त्या रूममध्ये सानिया नव्हती. तेव्हा त्याच्या मनात एक विचार येऊ लागला की सानिया तिच्या कुटुंबासह माझ्याविरुद्ध काही काटकारस्थान तर रचत नसेल ना. असा विचार करत ते साधारण 10 मिनिटे त्याच रूममध्ये बसून राहतो. पण तेवढ्यातच सानिया तिथे येते. आता ती अशा पोशाखात आली होती की एखादी नवीन नोकरी नटून थटून येते. त्याप्रमाणे सानिया सुद्धा नटून थटून सजून आली होती. तिला पाहून असे वाटत होते की तिचे कालच लग्न झाले आहे. ती या रूममध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा रोहन पाहतो तेव्हा ती काही वेळ शांत राहतो. मग ती रोहनच्या थोडी जवळ जाते आणि विचारते, रोहन कसा आहेस? पण रोहन तिच्या बोलण्यावर काहीच उत्तर देत नाही. कारण तो विचार करत असतो, आता काय बोलायचे? उद्या तर आमचे नाते संपुष्टात येणार आहे. आम्ही दोघेही वेगळे होणार आहोत. आता हिच्याबरोबर बोलण्यात काय अर्थ आहे? पण सानिया खूपच हुशार होती. तिला पाहून कोणीच म्हणणार नाही की रोहनमध्ये आणि तिच्यामध्ये काही भांडण झाले. तिच्याकडे पाहून कोणाला विचार सुद्धा येणार नाही की यांची गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचली आहे. सानिया एवढी खुश होती, परंतु रोहनच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. घटस्फोटाची भावना अजूनही त्याच्या चेहऱ्यावर पूर्णपणे दिसत होती. मग सानिया रोहनला म्हणते, रोहन, जशी आपल्या संसाराची सुरुवात आनंदात झाली होती. सुरुवातीचे 3-4 महिने आपण कसे आनंदात जगलो. त्या 3-4 महिन्यामध्ये मी काही क्षण अनुभवले. त्या क्षणावर मी पुढे 5-7 महिने जगत होते. आता आपल्या लग्नाला 1 वर्ष होत आले आहे. आता आपल्या नात्याचा दुःखतंत व्हायला नको. उद्यापासून तुझे माझे दोघांचे मार्ग वेगळे होणार आहात. त्यामुळे येणारा काळ आनंदात जावा, यासाठी ही रात्र आपण दोघांनी एवढी आनंदात घालवावी, अशी की आपल्या नात्यातील जी कटुता होती ती पूर्णपणे मिटून जावी. म्हणजे पुढच्या काळात आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आणि आपले आयुष्य आपण आपल्या परीने सुखात जगू शकू. म्हणूनच आज मी तुला एकट्याला एकांतात भेटण्यासाठी बोलावले आहे. आज तुला माझ्यासोबत जे काही करायचे आहे ते तू करू शकतोस. त्यावर रोहन म्हणतो, मला सर्व काही समजत आहे. मुलींची काय नाटकं असतात ती मला चांगलीच ठाऊक आहेत. गोष्ट बिघडली होती तेव्हा तू काहीच ऐकण्यास तयार नव्हतीस आणि आता जेव्हा नातं संपुष्टात यायला लागलं आहे तेव्हा तू अशी वागतेस की जणू काही माझे मतिपरिवर्तन होईल आणि मी तुला घटस्फोट देणार नाही. पण हा तुझा गैरसमज आहे. खरं तर जज साहेबांनी सांगितले म्हणून मी तुला भेटण्यासाठी या हॉटेलवर आलो आहे. त्यावर सानिया म्हणते, नाही नाही, असा माझा कोणताच गैरसमज नाही. मलाही तुला घटस्फोट द्यायचा आहे. तू उगाच स्वतःचा गैरसमज करून घेत नकोस. या गोष्टीवरून त्या दोघांमध्ये वाद होतो. सानियाला असे वाटत होते की रोहनने तिच्या जवळ यावे, परंतु रोहन तिला दूर ढकलत होता. शेवटी सानिया रोहनजवळ जाऊन त्याच्या कमरेवर हात ठेवते आणि म्हणते, रोहन, तुला जे काही करायचं आहे ते आज तू माझ्यासोबत कर. तू आज जे काही करशील त्याविषयी मी कधीही कुठेही वाचात करणार नाही. त्यानंतर तू माझ्यासोबत घटस्फोट घेऊ शकतोस. पण मी तुला शब्द देते, आज जे काही होईल त्याविषयी मी कधीच कोणाला बोलणार नाही. याचा अर्थ सानिया खूपच रोमांटिक झाली होती. तिला असेच वाटत होते की रोहन सुद्धा रोमांटिक व्हायला हवे. पण पुन्हा रोहन तिला समजावतो, हे बघ सानिया, तुला काही वाटत असेल किंवा माझ्याकडून तुला काही अपेक्षा असेल, पण आज शेवटची रात्र आहे. तुला जर मनापासून असे वाटत असेल की आपले नाते तुटणार आहे, आपण विभक्त होणार आहोत, त्याआधी आपण काही काळ चांगला घालवायला हवा, तर ही रात्र मी तुझ्यासाठी काही अंतर ठेवून घालवायला तयार आहे. पण ही गोष्ट जर तुला मान्य असेल तर मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जातो. त्यावर सानिया म्हणते, अरे रोहन, सुरुवातीचे काही महिने तू माझ्यासोबत किती जीव लावला होतास. मला ठेस लागली तर त्याच्या वेदना तुला व्हायच्या. तू मला अगदी हाताच्या बोटाप्रमाणे जपत होतास आणि मी सुद्धा माझी प्रत्येक गोष्ट तुला विचारून करत होते. आपण कुठेही फिरायला जायला निघालो तर मी कोणत्या रंगाचा ड्रेस घालावा हे सुद्धा मी तुला विचारायची. मी असे का करायची? तू माझ्यावर रागवतोस म्हणून नाही, तर तू सतत खुश राहावेस, तुझी बायको सतत तुला आवडावी म्हणून मी या सर्व गोष्टी करत होते. अरे ते दिवस आठवले ना, तर त्या दिवसांच्या आठवणीवर मी माझं संपूर्ण आयुष्य जगू शकते. एवढ्या त्या सुखद आठवणी आहे. पण त्यानंतर अचानक काय झालं कुणास ठाऊक. आपण सुखी संसाराला कोणाची नजर लागली
आणि आपल्या संसारात मिठाचा खडा पडला. त्यानंतर मात्र तू चिडचिड करू लागलास. असेही नाही, परंतु अनुभव होता की तू माझ्यापासून दूर चालला होतास आणि हीच गोष्ट मला नको होती. म्हणून मला ही चिडचिड होऊ लागली. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. ते सर्व विसरून आपण एक रात्र का होईना अशी जगायला हवी की आपण याआधी एकमेकांचे होत नव्हतोच आणि आजही आपण आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहोत. आपण नवीन नववधू आहोत असे समजून आपण आजची रात्र घालवायला हवी असे मला वाटते. यासाठीच तर मी आज साहेबांकडे ही मागणी केली होती. त्यावर रोहन म्हणतो, आता कोणते नवीन आयुष्य आणि कोणत्या नवीन आयुष्याची सुरुवात? मनात ठेवून मी तुझ्यासोबत ही रात्र घालू? अगं, उद्या आपण कोर्टात हजर झालो की आपले एकमेकांवरचे सर्व हक्क संपुष्टात येणार आहेत. त्यानंतर तू माझ्यावर कोणताही हक्क दाखवू शकणार नाहीस आणि मी सुद्धा तुझ्यावर कोणताही हक्क दाखवू शकणार नाही. मग आजची रात्र आपण का एकत्र घालवावी? जसे आजपर्यंत चालत आले आहे अशा कितीतरी रात्र मी तुझ्या विना घालवल्या आणि तू सुद्धा माझ्या विना अशा कितीतरी रात्र तुझ्या माहेरी एकटी राहिली आहेस ना. मग आजच्या रात्रीसाठी तुझा एवढा हट्ट का? सानिया, आता तुला ही शेवटची प्रश्न विचारत आहे. तू मला या हॉटेलमध्ये फक्त माझ्यासोबत शारीरिक सुख घालवण्यासाठी बोलवलं होतंस का? त्यावर सानिया म्हणते, रोहन, असे अजिबात नाही. मी तुला खरंच सांगते, माझ्या मनात असा कोणताही विचार नाही की मी तसे चुकीचे काम करेल किंवा तुला पुन्हा अडकून ठेवेल. अगं, मग तुम्हाला इथे बोलावण्याच्या मागे काय हेतू होता? त्यावर सानिया म्हणते, रोहन, जेव्हा आपण 6 महिने पूर्वी कोर्टामध्ये भेटलो होतो तेव्हा तुझी तगडी देहयष्टी होती. तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद होता त्यावेळच्या रोहनचा जर कोणी पाहिले असते ना, तर तो लगेच त्याच्या प्रेमात पडला असता. पण आज मी तुला पाहते तर तो रोहन आज खूप दुबळा झाला आहे. तुझे डोळे आत गेले आहेत. तुझा चेहरा कुरूप झाला आहे. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद कुठच्या कुठे पळून गेला आहे. जो त्यावेळी रोहन होता तो रोहन आता कुठेही दिसत नाही. यामागचं कारण काय आहे? सुरुवातीला रोहन म्हणतो, नाही नाही, असे काही नाही. मी माणूस आहे. माझ्या शरीरयष्टेमध्ये चढ उतार होत असतो. तेव्हा सानिया म्हणते, नाही, मी अजूनही तुझी बायको आहे आणि बायकोच्या नात्याने मी तुला विचारते की नक्की काय झालं आहे. त्यामुळे तुला मला सांगावेच लागेल की नक्की काय कारण आहे. सानिया आता हट्टाला बसते. तेव्हा रोहन तिला सांगतो, हे बघ, तू जेव्हा आपल्या लग्नाला 4 महिने झाल्यानंतर तुझ्या माहेरी गेलीस त्यावेळेस मला खूप थकवा जाणवत होता. सुरुवातीला मला वाटले तुझा विरह मला सहन होत नाही. पण नंतर मी विचार केला, तू जर माझ्या आयुष्यात 3-4 महिन्यापूर्वीच आली असतीस तरीही मनाची समजूत काढून एक दिवस का असाच काढला असता. शेवटी बरं न वाटल्यामुळे मी डॉक्टरांकडे गेलो. तेव्हा डॉक्टरांनी माझ्या काही टेस्ट केल्या. तेव्हाच मला समजले की मला खूप मोठा आजार झाला आहे. तेव्हा माझ्या घरातील लोकांनी समजवले. जेव्हा माझ्या घरातील वातावरण बिघडले, माझ्या घरातील लोक मला दोष देऊन मला बडबडू लागले. समाजामध्ये सुद्धा माझा मान सन्मान कमी होणार होता. एवढेच काय, तर माझा मित्रपरिवार सुद्धा मला दोष देऊ लागला आणि हळूहळू माझा मित्रपरिवार माझ्यापासून दुरावला. कोणी म्हणत होते की तुला काहीतरी व्यसन असेल, तर कोणी म्हणत होते की जर तुला तुझ्या आजाराविषयी माहीत होते तर मग तू लग्नच का केले. अशा असंख्य गोष्टी लोक बोलत होते. त्यामुळे हळूहळू मी या गोष्टीचा विचार करून एकाच खोलीमध्ये स्वतःला बंद करून ठेवू लागलो आणि माझ्या शरीरावर लक्षणे दिसू लागले. मी डॉक्टरांना विचारले की डॉक्टर, ब्लड कॅन्सर कशामुळे होऊ शकतो आणि तो बरा होऊ शकतो का? त्यावर डॉक्टर म्हणाले, ब्लड कॅन्सर वेगवेगळ्या गोष्टीमुळे होऊ शकतो आणि तसं तर ब्लड कॅन्सर कोणत्या स्टेजमध्ये आहे यावर याचे बरे होणे सुद्धा अवलंबून आहे. जर तो खूपच वाढला असेल तर माणूस लगेच मरेल असे नाही, पण तो बरा होणे शक्य नाही. याचा अर्थ असा, सामान्य माणूस जेवढे आयुष्य जगू शकतो तेवढे आयुष्य तो जगू शकत नाही, हे मात्र नक्की आहे. त्यावेळी डॉक्टरांनी माझ्या सर्व टेस्ट केल्या. ते टेस्ट रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी मला सांगितले होते की माझे आयुष्य आणि फक्त 6 महिने बाकी आहे. त्यामुळे मी खूपच घाबरलो होतो. कारण जर मीच नाही राहिलो तर तुझे आयुष्य काय होणार? तेव्हा मी माझ्या स्वतःच्या अंतरात्म्याला विचारले. तेव्हा मला उत्तर मिळाले की जर तू राहणार नाहीस तर तुझी बायको, तुझी मुलं किंवा संसार असे काहीच राहू शकत नाही. म्हणून शेवटी मी या निर्णयावर पोहोचलो की आपल्याला घटस्फोट हवा. कारण मला कधीच असे वाटत नव्हते की तू माझी विधवा बायको म्हणून तुझे उर्वरित आयुष्य जगावे. असे झाले तर समाजात वेगवेगळ्या गोष्टींना तुला तोंड द्यावे लागेल. तुझे आयुष्य तुला चांगल्या प्रकारे जगता येणार नाही. एका महिलेचा नवरा मेल्यानंतर आणि त्यात तू तरुण महिला,
अशा महिलांची तर समाजामध्ये एक वेगळ्याच प्रकारची नकारात्मकता पसरते आणि या सर्व गोष्टींचा परिणाम तुझ्या जीवनावर व्हायला नको. सर्व गोष्टींचा विचार करून मी निर्णय घेतला आणि आपल्याला घटस्फोट घ्यायला हवा. रोहनचे हे बोलणे ऐकून सानियाला धक्का बसला. ती म्हणू लागली, एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस? कदाचित तू ही गोष्ट आधीच मला सांगितली असती तर मी घटस्फोट पेपर तुझ्याकडे पाठवलेच नसते. एवढे बोलून सानिया जोरजोरात रडू लागते. पण रोहन तिला समजावतो, सानिया, तू जास्त विचार करू नकोस. कारण उद्यापासून आपले दोघांचे आयुष्य, दोघांचे मार्ग वेगळे होणार आहेत. उद्यापासून तू तुझ्या आयुष्यात स्वतंत्र आहेस. असे येऊ शकते की तुझे घरचे तुझे कुठे दुसरीकडे लग्न करून देतील. तिथे तू समाधानाने तुझे आयुष्य जगू शकतेस. माझ्या आयुष्याची काही गॅरंटी नाही. कारण मला माहीत आहे माझे आयुष्य किती उरले आहे. माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही. तर उगाच तू माझ्यावर अवलंबून का राहतेस? तेव्हा सानिया म्हणते, असे कोण म्हणतं की तुझ्या आयुष्याला आता अर्थच उरला नाही? अजूनही तू माझा आहेस आणि आजही तू जिवंत आहेस. तुला काही होणार नाही रोहन. असे दोघांमध्ये बोलणे चालू असते. रात्र संपून जाते. सकाळ होते. सकाळ होताच रोहन म्हणतो, तुझी जी काही इच्छा होती आणि मला जज साहेबांनी सुद्धा परवानगी दिली होती, म्हणून ती मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहेस. आता आपण दोघेही आपापल्या घरी जाऊया. मग दोघेही आपापल्या घरी जातात. सानिया तिच्या घरी गेल्यानंतर ती स्वतःला एका रूममध्ये बंद करून घेते आणि विचार करते की ज्या नवऱ्यासाठी आपण आठवड्यातून एक दिवस का होईना न खाता पिता उपवास करतो, जेणेकरून आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभावे, आणि आज तोच नवरा खूप मोठ्या संकटात आहे. आज त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. त्याच्या जीवनात त्याला कोणाचा तरी आधार हवा आहे. त्याच्या मनामध्ये सकारात्मक गोष्टी आणणारा कोणतेतरी त्याच्या जीवनात जवळचा असायला हवे. अशा परिस्थितीमध्ये मीच माझ्या नवऱ्यापासून दूर जात आहे, अशा प्रकारे ती स्वतःला दोषी मानते. सकाळी 11 वाजता कोर्टामध्ये सुनावणी होणार होती. आज सुद्धा दोघांची कुटुंबे दोघांबरोबर कोर्टामध्ये हजर होतात. थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होते. तेव्हा जज साहेब रोहनला विचारतात, काय रोहन, तुमचा निर्णय पक्का झाला आहे ना? तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे का की नाही? कारण जज साहेबांना सुद्धा असेच वाटत होते की त्यांनी त्यांचा निर्णय बदलावा आणि पुन्हा एकदा एकत्र येऊन संसार करावा. आणि यासाठी तर जज साहेबांनी घटस्फोटाचा अर्ज आल्यानंतर दोघांनाही 6 महिन्याचा अवधी दिला होता की या 6 महिन्यामध्ये कदाचित त्यांचे विचार बदलतील, तर ते पुन्हा एकत्र येऊन आपले पुढील आयुष्य सोबत राहून जगण्याचा निर्णय घेतील. कारण अशी कितीतरी जोडपी होती ज्यांनी घटस्फोटाचे अर्ज केले होते, परंतु त्यांना वेळ दिल्यानंतर त्यांनी योग्य विचार करून घटस्फोटाचे अर्ज मागे घेतले होते आणि सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. पण जज साहेबांनी विचारताच रोहन म्हणाला, साहेब, मी तर माझा निर्णय काल सुद्धा सांगितला आहे आणि आज सुद्धा माझा तोच निर्णय आहे. मला घटस्फोट घ्यायचा आहे. मला सानियासोबत राहायचं नाही. मग जज साहेब सानियाला विचारतात, सानिया, तुझा निर्णय काय आहे? तेव्हा जज साहेब विचार करतात की रोहन घटस्फोट घेण्यास तयार आहे. याचा अर्थ सानिया सुद्धा घटस्फोट घेणार. कारण सानिया सुद्धा घटस्फोटाचे पेपर आणले होते, म्हणून तिचा निर्णय सुद्धा जज साहेबांना माहीत होता. पण सानियाला विचारता आज सानिया जे उत्तर देते त्या उत्तराने जज साहेबांना आश्चर्याचा धक्का बसतो. सानिया बोलते, मला घटस्फोट घ्यायचा नाही. मला आज सुद्धा रोहन सोबत राहायचं आहे. सानियाचे असे बोलणे ऐकून तिच्या घरच्यांना सुद्धा धक्का बसतो. आपली मुलगी अशी वेड्यासारखी काय बोलत आहे, असे ते विचार करू लागतात. कारण त्यांची मुलगी भर कोर्टात म्हणत होती की मला सुद्धा रोहन बरोबर राहायचं आहे. तेव्हा जज साहेब तिला विचारतात, तू तर कालपर्यंत घटस्फोट घेण्याच्या बाजूने होतीस, मग आज तू तुझा निर्णय का बदलला आहेस? तुझ्यावर कोणी जोर जबरदस्ती करत आहे का? की तुला कोणी काही धमकी दिली आहे? तू कोणाच्या दबावाखाली बळी पडून निर्णय देत नाहीस ना? त्यावर सानिया आता बोलण्यास सुरुवात करते. रोहन खूपच वाईट परिस्थितीमधून जात आहे. त्यामुळे त्याला एकट्याला अशा परिस्थितीमध्ये सोडून मी बाजूला झाले तर ते चांगले होणार नाही. तेव्हा जज साहेब विचारतात, अशी कोणती वाईट परिस्थिती रोहनवर ओढवली आहे? रोहन काय झाला आहे? कारण अशा प्रकारचा कोणताही पेपर रोहनकडून किंवा रोहनच्या कुटुंबाकडून कोर्टामध्ये सादर केला नव्हता की रोहनला एवढा मोठा आजार आहे. तेव्हा सानिया म्हणते, जज साहेब, रोहनला ब्लड कॅन्सर झाला आहे आणि अशा आजारामध्ये माणूस पूर्णपणे खचून जातो आणि त्याचे आयुष्य आजारापेक्षा तो खचल्याने त्याचे मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे अजून कमी होऊ लागते. जज साहेब, डॉक्टरांनी रोहनला सांगितले आहे की तो आता 6-7 महिने जगू शकतो. त्यानंतर तो कोणत्याही क्षणी त्याचा शेवटचा श्वास घेऊ शकतो, असे स्पष्टीकरण डॉक्टरांनी सांगितले आहे.
मग सानिया रोहनचे सर्व रिपोर्ट कोर्टामध्ये सादर करते. जज साहेब जेव्हा रोहनचे रिपोर्ट पाहतात तेव्हा जणू काही त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा ते विचारतात की रोहन खूपच मोठ्या आजाराशी सामना करत आहे. अशा परिस्थितीमध्ये हिच्या जागी जर दुसरी कोणी मुलगी असती तर तिने मोठ्या आनंदाने घटस्फोट घेतला असता आणि त्याच्यापासून दूर झाली असती. तिने त्याला त्याच्या मार्गावर सोडले असते आणि ती स्वतःच्या मार्गाने जाऊन त्याच्यापासून दूर झाली असती. पण एवढे असून सुद्धा सानियाला रोहनचेच होऊन राहायचे आहे. तेव्हा जज साहेब फक्त तिचा निर्णय स्वीकारत नाही तर तिच्या निर्णयाचे स्वागत सुद्धा करतात. शेवटी कोर्ट आपला निर्णय देतो. सानिया रोहनसोबत रोहनच्या घरी जाईल. जेव्हा जज साहेब हा निर्णय देतात तेव्हा मुलीकडचे लोक त्याला विरोध करतात आणि ते सानियाला खूप काही बोलतात. कोर्ट परिसरामध्ये सानियाच्या घरच्यांचा खूप आरडाओरडा होतो. खरं तर तिच्या घरच्यांना माहीत नव्हते की रोहनला एवढा मोठा आजार झाला आहे. पण आता जेव्हा त्यांना ही गोष्ट समजली होती तेव्हा ते सानियाला समजवण्याचा प्रयत्न करतात. सानिया, रोहन आता जास्त काळ राहणार नाही. त्याचे आयुष्य फक्त 5-6 महिने राहिले आहे. या परिस्थितीमध्ये तू त्याच्याबरोबर राहणे योग्य नाही. त्यापेक्षा तू त्याला सोडून दे. आम्ही तुझे दुसऱ्या कोणत्या तरी मुलासोबत चांगले लग्न करून देऊ. तेव्हा सानिया आपल्या घरच्यांना सांगते, नाही, रोहन एवढा कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्याला एकट्याला सोडून मी कुठेही जाणार नाही. एवढं बोलून ती रोहन सोबत त्याच्या घरी जाते. त्यावेळी तिच्या घरचे तिला म्हणतात, तू आमचे ऐकले नाहीस तर आजपासून तुझा आणि आमचा संबंध संपला. आता सानियावर खूप मोठे संकट ओढले होते. कारण तिचे माहेर तुटले होते तर इकडे नवरा आजारी होता. तरीही ती रोहन बरोबर त्याच्या घरी येते. ती घरी आल्यानंतर रोहन सानियाला समजावतो, सानिया, तू परत जा. माझ्या जगण्याची आता कोणतीही गॅरंटी नाही. तू माझ्याबरोबर येऊन तुझे आयुष्य का खराब करत आहेस? तेव्हा सानिया म्हणते, मी तुझ्याबरोबर 7 जन्म एकत्र राहण्याची शपथ घेतली आहे आणि 7 फेऱ्या तुझ्याबरोबर घेतल्या आहे. मी तुझ्याबरोबरच राहणार आणि जगातील कोणतीही शक्ती मला तुझ्यापासून बाजूला करू शकत नाही. आता रोहनच्या घरी सानिया आल्यामुळे रोहनच्या घरचे सुद्धा खूप आनंदात असतात. रोहनच्या घरी आता सानियाचा मान सन्मान वाढला असतो. त्या दिवसांपासून सानिया रोहनची खूप काळजी घेते. त्याच्याबरोबर उपचार करण्यासाठी ती त्याला बाहेरच्या देशात चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जाते. तिथे गेल्यानंतर त्याच्यावर योग्य उपचार सुरू केला जातो. योग्य उपचारानंतर रोहनची मानसिक परिस्थिती सुद्धा आता खूप चांगल्या प्रकारे सुधारली होती. कारण आता त्याची हक्काची, त्याला जीवाला जीव देणारी बायको सतत त्याच्याबरोबर होती. खरं तर रोहनचे सानियावर जीवापाड प्रेम होते. पण जेव्हा त्याला समजले होते की त्याला गंभीर आजार आहे आणि या आजाराची झळ आपल्या प्रेमाला म्हणजेच आपल्या सानियाला नको, म्हणून तो तिच्याबरोबर चिडचिड करू लागला आणि आपल्यावर चिडचिड करतो याचा राग सानियाला येऊ लागला. यातूनच दोघांमध्ये दुरावा झाला आणि शेवटी दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. परंतु जेव्हा सानियाला त्यामागचे सत्य समजले तेव्हा तिचे निर्णय बदलला आणि ती रोहनला सोबत घेऊन त्याच्याबरोबर परदेशातील तज्ञ डॉक्टरांकडे उपचार करायला घेऊन गेली. एक गोष्ट चांगली झाली होती ती म्हणजे रोहनला झालेल्या या आजाराची नुकतीच सुरुवात झाली होती. त्यामुळे त्याला योग्य उपचार मिळाल्यानंतर रोहन आता पूर्णपणे बरा झाला होता. तो बरा झाल्यानंतर त्याचे सर्व श्रेय आपल्या बायकोला म्हणजे सानियाला दिले. ही गोष्ट जेव्हा सानियाच्या घरच्यांना समजली ते लोक सुद्धा मोठ्या आनंदाने आपल्या मुलीच्या घरी आपल्या मुलीला आणि जावयाला भेटण्यासाठी आले. तेव्हा आपल्या आईवडिलांना सानियाने आपल्या सासरच्या घरी पाहिले तेव्हा तिने धावत जाऊन आपल्या आईला घट्टीमिठी मारली. खरं तर जेव्हा कोर्टात निर्णयानंतर सानिया रोहनच्या घरी आली होती तेव्हा तिच्या घरच्यांनी तिच्याबरोबरचे सर्व संबंध तोडले होते. कारण त्यांना असेच वाटत होते की सानिया विनाकारण स्वतःचे आयुष्य या आजारी नवऱ्यासाठी व्यर्थ घालवत आहे. पण म्हणतात ना, सत्यवान सावित्री आपल्या नवऱ्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये गमावू शकत नाही. त्याचीच प्रतीची आज सर्वांना झाली होती. आज रोहन आणि सानियाच्या लग्नाला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना एक गोंडस मुलगी सुद्धा झाली आहे. पैशांची तर त्यांच्या आयुष्यात कधीच कमी नव्हती. कमी होती ती फक्त मनापासून प्रेम करणाऱ्या माणसांची, सहवासाची. ती कमी सुद्धा आज दूर झाली आहे. त्यामुळे रोहन आणि सानिया आपल्या गोंडस मुलीसह आपला संसार सुखाने करत आहेत. मित्रांनो, एवढा मोठा आजार असून सुद्धा सानियाने रोहनला साथ देण्याचा जो निर्णय घेतला त्याने त्याचा जीवच वाचला नाही तर तिचा संसार सुद्धा वाचला. सानियाच्या या धाडसी निर्णयाबद्दल आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.